आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचंच नाव आघाडीवर असणं हे स्वाभाविक आहे. खरं तर जातीच्या समीकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस बसतील का असं काहीसं जे काही चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होतं त्यात आधी वाटलं असेल. मात्र आता हा निर्णायक आकडा आहे. बऱ्याच फेऱ्या उरल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीची आघाडी घेतली आहे ते लक्षात घेता असंच राहील तर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा नक्की आहे. मात्र या संपूर्ण यशाला लक्ष्मण हाके यांचाही हातभार लागलेला आहे आणि मला वाटतं आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे की त्यांचं काय मत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे जर आपल्याला आठवत असेल तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन. तर ते 5 वर्षांनंतर हे मध्ये कंसात राहिलं होतं बहुतेक ते 5 वर्षांनंतर येईन ते आता ती वेळ आली. बरोबर आहे. लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप जास्त चर्चेत होता पण सध्या जो काही कल दिसतोय त्या संदर्भात तुमचा जो काही सहभाग आहे त्याबद्दल आपलं मत. माझं मत असं आहे की या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा अंडरकरंट काय असतो आणि गेल्या वर्षभरामध्ये ओबीसींच्या लीडर्सना टार्गेट करणं, ओबीसीची मागणी लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यावरती माझ्यावरती 4 वेळा हल्ला या महाराष्ट्रात झालेला आहे. आणि त्यावेळी भाषा बोलली गेली होती की 130 जागांवरती आम्ही नायनाट करू, बिमोड करू, सुपडा साफ करू. तीच माणसं फक्त एका जागेवरती प्रचाराला गेली. मी मात्र जवळजवळ 61 सभा या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं मागील 2-3 महिन्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि माझं म्हणणं एकच आहे, सत्तेवरती कोणी येऊ पण आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आणि जो शोषिताचा, वंचिताचा आणि सामाजिक मागासवर्गीयांचा आवाज जो 50% जास्त क्वांटम या महाराष्ट्रामध्ये फॉलो करतो त्या माणसांचं हित साधलं गेलं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. उदयतन पाठक सरांना प्रश्न असा आहे की महायुतीनं सातत्यानं ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका घेतली आणि त्याचा फायदा झाला महायुतीला. अर्थात झालेला आहे, पोलरायझेशन झालेलं आहे हे तर खरंच दिसतं समोर. पण मराठा आंदोलन ज्या पद्धतीने उभं राहिलं आणि सगळीकडे असं वाटत होतं की मराठा मतं एकत्र येऊन सगळे पाडा, यांना पाडा त्यांना पाडा उभे कर, जे काय चाललं होतं त्याला ओबीसीनी उत्तर दिलेलं आहे आणि ते पोलराईज होऊन हा निकाल दिसतो असं मला वाटतं याच्यामध्ये. आणि कार्यकर्ते कामाला लागले हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भाजपचे किंवा शिंदे सेनेचे कार्यकर्ते या सगळ्या निकालांमध्ये म्हणजे आत्ता ह्या घडीला पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत, नितीन राऊत पिछाडीवर आहेत, काँग्रेसचे दिग्गज नेते रोहित पवार पिछाडीवर आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज आत्ता पिछाडीचा सामना करतायत. अनेकांना त्याच्यामध्ये कदाचित पराभवाचा सुद्धा सामना करावा लागेल असं वातावरण. एक अगदी मगाशी मी विकासाचा मुद्दा मांडला. विकासाबरोबर दुसरा सामाजिक जर विषय मांडायचा असेल तर भारतीय जनता पार्टी अशी एकमेव पार्टी होती ज्यांनी ओबीसी मराठा आरक्षणावरती अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली होती. या उलट काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा गट यांनी कुठलीही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. गोलगोल उत्तर ती देत होती. मला असं वाटतं की ओबीसी समाज आणि मराठा समाज दोन्ही समाजांनी ही नेमकं ओळखलं आणि म्हणून आज काँग्रेसचे सगळे दिग्गज हे पराभवाच्या छायेत आहेत आणि भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये लाट येते. एक अपडेट आपण फक्त देऊया. बारामतीमध्ये अजित पवार 27,000 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत. पुढची कमेंट घेऊया. महाराष्ट्राचा बिग पिक्चर पाहायची आता वेळ आलेली आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला एकटं पाडून महाराष्ट्र स्वतःच्या काबूत आणण्याची योजना आखली. ती आज पूर्ण होताना दिसते. राजीव सर जरी म्हणाले की 5 वर्षांनंतर हे कंसात होतं तरी 2019 साली देखील युती लक्षात घेता महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीसांना निवडून दिलं होतं. आता प्रश्न फक्त असा आहे की त्यांचं जातीगत गणित लक्षात घेता भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा त्यांना नेतृत्व बहाल करतो की वेगळा निर्णय घेतो. भारतीय जनता पक्षासमोर अजून एक प्रश्न आहे, तो आहे एकनाथ शिंदे यांना आपण नेमकं काय देता येईल याचा. एकनाथ शिंदे हे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राला लोकनेता मिळालेला आहे. पण कल हेच निकाल असले तर सरळ स्पष्ट आहे भारतीय जनता पक्ष या निवडणुकीतला विनर आहे आणि हा विनर आता मित्रपक्षांसाठी त्याग करेल का, समर्पणाची भाषा बोलेल का, हा आत्ताच्या या घडीचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांना माघारी राहा असं सांगणं कठीण असतं. यावेळेला कुठेतरी पक्ष फोडले, कुटुंबात काय झालं हे सगळं विसरून जनतेने सध्या तरी मतदान केलेलं दिसतंय.
6 महिन्यात एवढा स्वीप घेणं ही फार सोपी गोष्ट नाही. ते करून